तर फायनली आपल्या लग्नाच्या पत्रिका आल्या आणि आमच्याकडे कोल्हापूरमध्ये अशी पद्धत असते की ज्या वेळेला पत्रिका येतात त्यावेळेला पहिल्यांदा ते आपल्याला देवासमोर ठेवायचे असतात, म्हणजे आपले जे कुलदैवत वगैरे असतात तर त्यांना पत्रिका ठेवायच्या असतात आणि त्याच्यानंतर पत्रिका वाटायला सुरू करायच्या असतात. तर त्याचप्रमाणे इकडं आम्ही सुरुवात केली होती आज पत्रिका वाटायला. पहिल्यांदा घरच्या देवांना पत्रिका ठेवल्या, त्याच्यानंतर मग बाकीच्या देवांना आम्हाला पत्रिका ठेवायला जायचे होते. इकडे पहिल्यांदा आम्ही आमच्या ओढ्यावरील रेणुकादेवीच्या मंदिरात आलो, कारण आमच्या कोल्हापूरमध्ये रेणुकादेवीला प्रचंड आम्ही सगळेजण मानतो. कोल्हापुरात जे लोक राहतात त्यांना या गोष्टी माहिती आहेत. तर आम्ही इथं गेलो, पहिल्यांदा देवीला पत्रिका ठेवली, त्याच्यानंतर परशुराम आणि मातंगी देवीला पण पत्रिका ठेवावी लागते, त्याच्यानंतर तिथे पण ठेवली. त्याच्यानंतर आम्ही निघालो मग ज्योतिबा मंदिरात, कारण ज्योतिबा आमचा कुलस्वामी आहे, तर तिथे पण पत्रिका ठेवायला लागते पहिल्यांदा आणि लग्नानंतर पण जायला लागतं. तर तिथे पत्रिका वगैरे ठेवली, तिथे ज्योतिबाचं दर्शन झालं. तुम्ही पण दर्शन घ्या आणि तुमच्याकडे काय पद्धत आहे हे पण कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि याच्यानंतर 3.5 महिन्यानंतर मी पहिल्यांदा बाहेर काहीतरी खाल्लं होतं, कारण पारायण काळात बाहेरचं काहीच खायचं नव्हतं. आता पारायण संपलं होतं, मग त्याच्यानंतर मी पाणीपुरी माझ्या आवडती खाल्ली. भेटूया